सुट्टीत वाचनाची गोडी वाढवणारा डोंबिवलीतील रोटरी बालकट्टा उपक्रम सुरू। लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि पे फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीतील रोटरी गार्डन येथे रोटरी बालकट्टा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर संदीप घरत, मानद सचिव विनायक आगटे, प्रकल्प संचालक संतोष प्रभुदेसाई, प्रकल्प प्रमुख राकेश मेहता, पे फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पे, ज्योती दाते यांसह मान्यवर उपस्थित होते। बालकट्टा हा उपक्रम लहान मुलांना आकर्षित करणारा ठरत असून ये वाच, समज आणि जिंक या संकल्पनेवर आधारित आहे। मुलांनी आपल्या आवडीची पुस्तके वाचायची, त्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवायची आणि बक्षीस म्हणून नवीन पुस्तके मिळवायची असा हा सोपा आणि मनोरंजक उपक्रम आहे। या ठिकाणी केवळ मुलांचाच नव्हे तर सर्व वयोगटातील वाचकांचा सहभाग दिसून येत असून केजी ते आजी असे वातावरण निर्माण झाले आहे। उपक्रमाच्या पुढील कार्यक्रमामध्ये 2 आणि 3 मे रोजी बुक जेनिया, 9 मे रोजी झुंबा आणि मनोरंजन कार्यक्रम तसेच आहार तज्ज्ञ तन्वी पटवारी यांचे मार्गदर्शन, 10 मे रोजी जादूगर डॉक्टर मनोज केतकर यांचे प्रयोग, 16 मे रोजी डॉक्टर रवींद्र पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रतापावर व्याख्यान, तर 17 मे रोजी SRPF बटालियन 11 बेळगाव यांचे शस्त्र प्रदर्शन आणि वाद्यवृद्ध सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे। पे फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पे यांनी सांगितले की वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। चौकट हॅपी रीडिंग क्लबची नवी संकल्पना। पे फ्रेंड्स लायब्ररीतर्फे दर रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत रोटरी गार्डन येथे हॅपी रीडिंग क्लब राबविण्यात येणार आहे। या उपक्रमात वाचनाची स्वतःची किंवा उपलब्ध पुस्तके शांतपणे वाचायची असून 2 तास मोबाईल पूर्णपणे बंद ठेवणे अनिवार्य राहणार आहे। एकाग्रतेने वाचन करून ज्ञान आत्मसात करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सर्वांसाठी हा उपक्रम खुला आहे। फ्रेंड्स लायब्ररी नेहमी वाचकांसाठी तत्पर असते, पण त्याच्यासाठी आज रोटरी क्लबचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी एक चांगली जागा उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथे आपण 3 दिवसाचा वाचनाचा एक मोठा कट्टा आपण सुरू करतो आहे। ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी इकडे यावं आणि इथे पुस्तकं इथे मांडलेली आहेत, ते पुस्तकांमध्ये कुठलंही एक पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं आणि वाचल्यानंतर मग त्यांना काही प्रश्न आम्ही विचारणार आहेत आणि ज्याचं जे आहे ते प्रत्येकाला एक पुस्तक आपण आज ते बक्षीस म्हणून देणार आहोत। तर ह्याचा मागचा उद्देश आहे की मुलांनी या पुस्तकाच्या सान्निध्यात यावं आणि वाचन सुरू करावं, जेणेकरून एक वाचन संस्कृती आणि एक वाचनाची पिढी पुढे एक निर्माण होऊ शकते। तर हे सर्व जे काय आहे हे सर्व करत असताना आज डोंबिवलीकर जेवढे वाचनासाठी तळमळ करत असतात तर त्याच्यामध्ये हा एक मोठा सिंहाचा वाटा आज रोटरी क्लबनी घेतलेला आहे आणि ते आता या महिन्याभरामध्ये खूप बरेच कार्यक्रम घेणार आहेत आणि हा सुरुवात जे आहे ते आज या बालकट्ट्यावरनं सुरुवात झालेली आहे आणि ह्यांचे पुढचे सुद्धा बरेच सारे कार्यक्रम आहे आणि या सर्व उपक्रम हे लोक भरवत आहेत, त्यामुळे त्यांचं मी खूप खूप आभारी आहे आणि याच्यामुळे वाचन संस्कृती वाढणार ह्याच्यामध्ये दुमत नाही। धन्यवाद। थोडक्यात तुम्ही नवीन ओके, आत्ता याच म्हणजे रोटरी जे इथे हे रोटरी गार्डन जे आहे या गार्डनमध्ये आपण एक नवीन उपक्रम म्हणजे एक नवीन काय म्हणू शकतो एक वाचनाचंच एक हॅपी रीडिंग क्लब म्हणून आम्ही सुरुवात करतो आहे। ह्याचं असं आहे की दर रविवारी सकाळी 7 ते 9 कुठलाही तरुण जे आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांनी इथे यावं आणि त्यांना आपण इथे जसं आत्ता आज पुस्तकं मांडले तशी पुस्तकं मांडणार आहेत, त्याच्यातलं कुठलंही एक पुस्तक घ्यावं किंवा त्यांच्या घरी त्यांचं जे वाचनाचं पुस्तक आहे ते इथे त्यांनी घेऊन यावं, इथे कुठेही बसावं आणि 2 तास रीडिंग त्यांनी वाचन करावं आणि कुठलंही मोबाईल किंवा कुठलंही गॅझेट इथे अलाउड नसणार आहे। तर त्यांनी फक्त पुस्तक घेऊन यायचं, पुस्तक वाचायचं, 2 तास त्याचं पुस्तकाचं वाचनाचा आनंद लुटायचा आणि मग ते पुस्तकाचं जे ज्ञान आहे ते घेऊन घरी जायचं आणि दर रविवारी सकाळी 7 ते 9 असणार आहे। पण बालकट्टा दरवर्षी मे महिन्यात करत असतो,
आणि संकल्पना ही असते की मुलांनी खेळांबरोबरच इतरही काही चांगल्या गोष्टी शिकाव्यात, ज्या रोटरीच्या माध्यमातून आम्हाला करता येणं शक्य असतं. यावर्षी कर्मधर्म संयोगाने पुंडलिक पै सर भेटले आणि त्यांच्यावर आमचं एक चर्चा झाली की मुलांना आपण जर काही वाचनाच्या संबंधित देऊ शकलो तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि हा एक अनोखा उपक्रम असेल. त्याप्रमाणे आम्ही आजपासून हे छोट्या मुलांसाठी बुक झेनिया हा एक छोटासा पुस्तकांचा कट्टा अवेलेबल करून देत आहोत. आणि सुरुवातीला जरी हे 3च दिवस असलं तरी जर आम्हाला चांगला जर त्याला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही नक्कीच हे पुढे कंटिन्यूसुद्धा करू, कारण हे करायला तसा आम्हाला आता रोटरीच्या दृष्टीने खूप काही त्रास नाही आहे आणि त्यामुळे आम्ही डिपेंडिंग ऑन रिस्पॉन्स त्याला किती वेळ कंटिन्यू ठेवायचं ते बघू. पण जमलं अगदी समजा तर क्वार्टरली एकदा किंवा महिन्यातनं एकदाही होऊ शकतं हे पुढे मागे. आता तरी हे 3 दिवसाचं आहे आणि त्यानंतरचे पुढले 2 विकेंड्स असेच काही चांगले उपक्रम आम्ही करणार आहोत. वाचनाव्यतिरिक्त मुलांना केवळ शिक्षण किंवा नुसता सारखा अभ्यासाचा प्रकार न करता त्यांनी इतरही गोष्टींचा आनंद घ्यावा, थोडं मनोरंजनही त्यांचं व्हावं या दृष्टीने आम्ही बालकट्टामध्ये विविध गोष्टी करत असतो. तसंच यावर्षी पण आम्ही पुढलं एक जे सेशन आहे त्यात झुंबा डान्सचं एक सेशन ठेवलेलं आहे. त्यानंतर काही जादूचे प्रयोग ठेवलेले आहेत आमचेच एक रोटरियन डॉक्टर मनोज केतकर यांचे. नंतर SRPF म्हणून जी मोठी संस्था असते त्यांचं शस्त्र प्रदर्शन आहे एक दिवस आणि त्यांचं बँड वादन आहे, अप्रतिम बँड असतो त्यांचा. हे असे वेगवेगळे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. त्यानंतर नाशिकचे प्राध्यापक रवींद्र पाटील यांचं शिवाजी महाराजांवरचं एक आगळं व्याख्यानही आपण एका दिवशी ठेवलेलं आहे 16 तारखेला. सो असे विविध उपक्रम आहेत आणि अजून काही समजा आम्हाला ॲडिशनल मिळालं यात तर आम्ही 24-25लाही ठेवू असा आमचा मानस आहे. सध्या तरी हे 3 विकेंड्स आपण असे वेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत वेगवेगळे.